शुभ कार्याच्या या दिना नरक भरू दिया रे ना देवा पार्वती जागना गावो दे आवे कार्याच्या दिना नरक भरू दिया रे ना शिव पार्वती जागना गावो दिया रे ना शुभ कार्याच्या या दिना नरक भरू दिया रे ना देवा पार्वती जागना गावो दे आवे ना शुभ कार्याच्या या दिना नरक भरू दिया रे ना आपली नमन माझ्या देवी माझी दुसरी नमन गुणाला न माझ्या कुलस्वामी माझीला देवा पार्वती जागना गावो दे आवे ना शुभ कार्याच्या या दिना नरक भरू दिया रे ना तिसरी नमन गुणाला माझ्या केदार देवाला चौथी नमन गुणाला न माझ्या कांदा सूर्याला देवा पार्वती जागना गावो दे आवे ना शुभ कार्याच्या या दिना नरक भरू दिया रे ना पाचवी नमन गुणाला माझ्या पाचिया पटवला सहावी नमन गुणाला न माझ्या परशुरामाला देवा पार्वती जागना गावो दे आवे ना शुभ कार्याच्या या दिना नरक भरू दिया रे ना सातवी नमन गुणाला माझ्या सावया विठोबा आठवी नमन शुक्राचार्यांकडून शंकराच्या पंचाक्षरी मंत्राचा उपदेश घेऊन हजारो वर्ष तीव्र तपश्चर्या केली आणि भगवान शंकराला प्रसन्न करून घेतोय ती कथा पुढे चालू तुझ्या मनातील इच्छा मी संतोषपणे मला त्रिकाल व्हायचंय त्यासाठी सर्वात सोपा आणि लवकरात लवकर बोललेला मार्ग सांगा म्हणजे मी त्रिकाल स्वामी होईल अरे त्रिभुवन स्वामी होणे म्हणजे सोपं वाटतं का तुला त्यासाठी तुला भरपूर तपस्या करावी लागेल हे माहिती आहे का तुला बस एवढंच ना ठीक आहे तर मग तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी करतो त्यासाठी तुला महादेवांना प्रसन्न करून घ्यावे लागेल बस एवढंच ना महादेव प्रसन्न झाला तर ठीक नाही तर दुरासा आज करावे पूर्ण आहेस तू तुझ्या भस्मासूर चित्याला शंकर हे वरदान दिले होते तू त्याच्या डोक्यावर हात ठेवशील तो भस्म होईल पण मोहिनीच्या धोबाबाई स्वतः भस्मसात झाला आणि तूही त्याचा पुत्र आहे गुरुवर्य तसेच जोर माझ्यातून पूर्ण होणार नाही असे वचन देतो होय ना मग शंकराच्या पंचाक्षरी मंत्राचा जप कर आणि शंकराला प्रसन्न करून घे ठीक आहे गुरुवर्य मी शंकराच्या पंचाक्षरी मंत्राचा जप करतो मग या त्रिमूर्ता स्वामीने पुन्हा सांगतो सत्ता आणि संपत्तीच्या नादात तू तुझ्या पित्यासारखा जीव देऊ नको नमः शिवाय ओम नमः शिवाय देवा तू अनंताचा नाथ आहेस माझ्या भक्तीचा स्वीकार कर माझ्यावरती कृपा कर महादेवा
तुम्ही कृपा करावी. मला मला या 4 महिन्यातील कोणताही प्राणी, देव, मानव या सरासर यांकडून कोणाकडून मृत्यू होऊ नये असा वरदान द्या. पण काय महादेवा, ठीक आहे माधव. अरे महादेवा, अरे महादेवा, मला वरदान द्या. अरे फार मोठी चूक केलीस. माझ्या पित्याचा, अरे देवांच्या गप्पाने भस्म केला काय. याचा मी सूड घेईन. दुरासन सॉरी करण्यापूर्वी गुरुदेवाला बातमी सांगून त्यांचे मार्गदर्शन घ्या. तुला शंकराकडून इच्छावर मिळालंय का? होय गुरुवर्य, त्या भोले शंकराने कोणताही विचार न करता मला अमर होण्याचे वरदान दिले आहे. हे सांगण्याकरता आपल्याकडे आलो आहे. मग विलंब कशाला? त्वरित आक्रमण करण्याची तयारी कर. गुरुवर्य, पहिल्या प्रथम कोणता प्रदेश जिंकावा तेवढं मत सांग. प्रथम तू स्वर्गावर स्वारी करून देवराज इंद्रावंशाची अमरावती जिंकून घे. मग वसुंधरा तथा पाताळ जिंकून त्रिभुवनाचा स्वामी हो. येतो मी. आवाज आवाज होते बोलू काय ठीक आहे धर्मचंद्र, होईल तर.
क्या बिजी आहे नारायण नारायण स्वर्ग पाताळासह नवखंड व ती वसुंधरा जिंकून घेतली तू सत्ता आणि संपत्तीच्या नादात तू तुझ्या विद्यार्थ्यांचा विसरलास 10वे खंड ती वाराणसी जी अजूनही जिंकायची राहिलीच आहे ती जिंकल्याशिवाय त्रिभुवन सोय पदवी सार्थक लागणार नाही येतोच मी हे अंती गायतील नडणार मोठ्यान ठीक आहे तर दाखवा तुमचा पराक्रम
कोणी सुद्धा माझ्या युद्धात टिकू शकत नाही. दुरासत दुरासत म्हणतो. नारायण नारायण प्रणाम देव हो. त्याला विश्राम बोल. देव हो, त्या दुरासदाने महादेवांकडून अमर वरदान मागून घेतले, पण त्यावेळी केवळ माझ्या आदिशक्ती तुला मारू शकेल असे शंकराने त्यात सांगितले होते. नारायण नारायण होय, पार्वतीच्या मदतीने त्याचा वध केला तरच हे संकट टळेल. तेव्हा तुम्ही ए पोरे, त्या खाली बस. शक्तीचे म्हणजे त्या पार्वती मातेची आराधना करा व तिला प्रसन्न करून घ्या. येतोच मी. माते चरणी जाऊ आज, माते चरणी जाऊ, माते चरणी जाऊ आज, माते चरणी जाऊ, माते चरणी जाऊ आज, माते चरणी जाऊ, माते चरणी जाऊ आज, माते चरणी जाऊ. शिवशंभूचे रूप मनोहर, शिवशंभूचे रूप मनोहर, नयन वरोनी पाहू. माते चरणी जाऊ आज, माते चरणी जाऊ, माते चरणी जाऊ आज, माते चरणी जाऊ. ओ माते चरणी जाऊ आज, माते चरणी जाऊ, माते चरणी जाऊ आज, माते चरणी जाऊ, माते चरणी जाऊ आज, माते चरणी जाऊ, माते चरणी जाऊ आज, माते चरणी जाऊ. भगवान शंकरांच्या वरप्रसादाने उन्मत्त झालेला त्याला सांग ना आवाज वाढवायला. अल्पावधी स्वर्ग, पृथ्वी आणि पाताळावर स्वतःचे वर्चस्व प्रस्थापित करून आमच्यासह हजार ब्रह्मादी देवांना आपल्या स्थानावरून काय बोलत तू? ही ठिकाणी असते. काय झालं आहे? सेनापती, पार्वतीला प्रसन्न करून काही सुद्धा उपयोग नाही. तिथे माझ्या पुढे काही चालणार नाही. सर्व देवांचा पराभव करून अखंड त्रिभुवन जिंकून घेतलाय. पण मला कोणी सुद्धा हरवू शकणार नाही. पण फक्त शंकराच्या आदिशक्तीपासून मला धोकाय असा त्यावेळी शंकराने वरदान देतेवेळी मला सांगितलं होते. हे प्रभू, तुम्हाला आनंद झाला. पार्वती म्हणजे शंकराची शक्ती आणि त्या शंकराच्या शक्तीपासून पार्वतीच्या गणेशाचा जन्म झाला असून कृष्ण तुला माझ्या तयार हो. अरे अरे मूर्ख बालका, अरे तू काय माझा पराभव करणार? मी जरी पाहत दिसलो तरी माझा जन्म शक्तीपासून झाला असून मला वस्त्र गणेश असे म्हणतात. तू शक्तीपासून निर्माण झाला नाही. नाही त्याला मी शक्य नाही. घाबरणार का? अरे अखंड त्रिभुवन मला घाबरतं. मग मी तुला का घाबरलो? हो ना, हो दाखव तुझा पराक्रम. ठीक आहे तर मग. ठीक आहे.
मृत्यू येणार नाही हे जरी खरे असेल तरी पर्वताचे रूप घेऊन तू या क्षेत्रावर पडून राहा व सदस्याचे रक्षण कर. तेव्हा तू जर असा सदोदित माझ्या डोक्यावरती पाय ठेवून उभा राहणार असेल तर मी त्या आनंदाने पडून राहील. तथास्तु.